आणि आताची एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये पैसे वाटल्याचा संजय राऊतांनी आरोप केलाय। नाशिकमध्ये रात्रीच खेळ झाले असं राऊतांनी म्हटलेलं आहे। 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण, नाशिकमध्ये रात्रीच खेळ झाले, नुसता पैशांचा पाऊस, 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का पोलीस वाहतायत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आणि त्याचबरोबर यातून कोणता माल नाशिकला पोहोचला, निवडणूक आयोग फालतू आहे अशी टीकाही संजय राऊतांनी केली। नाकाबंदी आणि झडत्या करत आहेत, महाराष्ट्रामध्ये अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे असा घणाघातही त्यांनी केलेला आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। आपण पाहतोय संजय राऊतांनी एक महत्त्वाचा आणि मोठा आरोप केलेला आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे। 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? संजय राऊतांनी एक मोठा आरोप केलाय। नक्कीच जर आपण बघितलं तर संजय राऊत यांनी हा मोठा आरोप केलेला आहे। ट्विट करत हा व्हिडिओ त्यांनी देखील शेअर केलेला आहे आणि त्यांनी हेही म्हटलेलं आहे की 1-2 दिवसाच्या दौऱ्यासाठी इतक्या मोठ्या बॅगा ज्या आहेत त्या कशासाठी आहेत, पैशांच्या वाटपासंदर्भातला आरोप जो आहे तो त्यांनी शिवसेनेवर केला असल्याचं बघायला मिळतं आहे। आणि दुसरी गोष्ट, अशाच संदर्भातला आरोप जो आहे तो सध्या महाविकास आघाडीमधले अनेक नेते जे आहेत ते महायुतीच्या नेत्यांवर करतानाही दिसून येत आहेत। अगदी काल धंगेकरांचा मुद्दा देखील ताजा असताना अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केलेला बघायला मिळतो आहे। आणि थेट मुख्यमंत्र्यांवर जो आहे तो त्यांनी सवाल खडा केलेला आहे। आणि आपण बघतोय की ज्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओ ट्विट केलेला आहे, हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री उतरतायत आणि त्यांच्या सोबत ज्या बॅगा आहेत त्यांना धरून कुठेतरी हा प्रश्न जो आहे तो संजय राऊत यांनी उपस्थित केलेला बघायला मिळतो आहे। आता एकूणच या सगळ्या प्रश्नावरून जो आहे ते राजकीय वातावरण किती तापतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। किंबहुना या प्रश्नावर आता सत्ताधारी पक्षातील अनेक नेते जे आहेत ते कशा पद्धतीचं उत्तर देतील किंवा काय आरोप होतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी निश्चित, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर नाशिकमधून पैसे वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। नाशिकमध्ये रात्रीचे खेळ झाले अशी टीकाही त्यांनी केली। त्याचबरोबर 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का, मुख्यमंत्री खाऊन घेऊन आले तो क्षण असं म्हणत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। नुसता पैशांचा पाऊस, 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय।